नमस्कार. वैकल्याची वाटचाल अत्यंत अवघड पण ती निरंतर चालून सोपी करायला लावणारे आजच्या स्पर्धेचे सुज्ञ परीक्षक गुरुजन वर्ग व त्या वाटेवर चाललेल्या माझ्या स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, मी शर्वरी संदीप लुगडे इयत्ता 7वी मध्ये शिकते. सर्वांना माझा विनम्र नमस्कार. झाडाला फळाने ओळखतात आणि माणसाला मूल्याने ओळखतात या छोट्या पण अर्थाने मोठ्या वाक्यावरून माझा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. आजचा माझा विषय आहे मूल्य शिक्षणाचे महत्त्व. आज जग झपाट्याने बदलत आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपले AI, रोबोटिक्स या आधुनिक साधनांमुळे माहिती एका क्षणात उपलब्ध होते. परंतु माहिती मिळवणे म्हणजे सुशिक्षितता म्हणता येणार नाही, तर योग्य विचार आणि योग्य आचरण असणे म्हणजे खरे शिक्षण होय. हे आपल्याला कोण शिकवते? तर हे आपल्याला मूल्य शिक्षण शिकवते. म्हणूनच पुस्तकातले ज्ञान डोळे उघडते पण मूल्यांचे शिक्षण मन उजळते. पुस्तकातले ज्ञान डोळे उघडते पण मूल्यांचे शिक्षण मन उजळते. ज्ञान माणसाला यश देते पण मूल्य माणसाला माणूस बनवतात. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपण चंद्रावर पोहोचलो, डिजिटल क्रांती घडवली, पण जर माणसाच्या मनात प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, कर्तव्य भावना आणि सहकार्याची भावना नसेल तर ही प्रगती अपुरी ठरते. मला सांगा, मूल्य शिक्षण म्हणजे काय? तर मूल्य शिक्षण म्हणजे फक्त चांगले वाईट ओळखणे नव्हे, तर ते योग्य आचरणात आणणे होय. सत्य, अहिंसा, शिस्त, सहकार्य, पर्यावरण प्रेम, देशप्रेम, समता, करुणा, कृतज्ञता ही जीवनमूल्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया घडवतात. म्हणून म्हणतो, विद्या विनयाने शोभते. खरंच विद्या विनयाने शोभून दिसते. आज अनेक ठिकाणी स्पर्धा वाढली आहे. गुण मिळवण्यासाठी, प्रसिद्धी होण्यासाठी, सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी काही जण चुकीचा मार्ग स्वीकारतात. अशा वेळी मूल्य शिक्षण आपल्याला सांगते, योग्य मार्ग कितीही कठीण असला तरी तोच विजयाचा ठरतो. उदाहरण द्यायचे झाले तर ऑनलाईन परीक्षेत कॉपी करणे सोपे आहे, पण स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे हे मूल्य शिक्षणाचे खरे फळ आहे. आताच्या डिजिटल सायबर युगात डिजिटल मूल्य सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. कारण आता आपण डिजिटल इंडियामध्ये शिकत आहोत. कारण अफवा पसरणे, ट्रोलिंग करणे सोपे आहे, पण जबाबदारीने संवाद साधणे हे मूल्य शिक्षण शिकवते. ज्ञान माणसाला यश देते पण मूल्य माणसाला माणूस बनवतात. आज आपल्या समोर अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना निर्भीडपणे तोंड देणे, आत्मविश्वासपूर्ण उभं राहणे हा मूल्य शिक्षणाचाच एक भाग आहे. आपण आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहोत. पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिकचा वापर कमी करा, वृक्षारोपण ही केवळ घोषवाक्ये नाहीत, तर ही आपण मूल्य शिक्षणाची केलेली एक कृती आहे. या कृती कितीही छोट्या वाटत असतील पण याचे फायदे खूप मोठे आहेत. पर्यावरण संवर्धन या मूल्याची आजच्या काळात गरज आहे. मूल्ये ही जीवनाच्या मंदिरातील घंटानाद आहेत. ती सतत जागृती करतात. रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करणे, गरजूंना अन्न देणे, वृद्धांचा आधार करणे हेच खरे माणुसकीचे मूल्य होय. आणि या मूल्याची घसरण झाल्यामुळेच देशात वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. म्हणूनच मूल्य शिक्षणाची गरज आहे. आज अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मूल्याधारित निर्णय क्षमता यांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यातील मूल्य शिक्षण हे केवळ शालेय विषय नसून भविष्यातील नेतृत्वाचे प्रशिक्षण आहे. मूल्य शिक्षण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध बनवते, संघभावना वाढवते, आत्मविश्वास निर्माण करते, ज्येष्ठांचा आदर करायला शिकवते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणत, स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. पण त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी चारित्र्य आणि मूल्य सुद्धा तितकीच आवश्यक आहेत. मित्रांनो, उंच इमारती बांधणे सोपे आहे, पण उंच माणूस घडवणे कठीण आहे आणि ही उंची मूल्य शिक्षणामुळेच प्राप्त होते. चला आपण सर्वजण एक आज संकल्प करूया. ज्ञान घेऊ पण अहंकार नाही, ज्ञान घेऊ पण अहंकार नाही, प्रगती करू पण मूल्य सोडणार नाही, प्रगती करू पण मूल्य सोडणार नाही. स्वतः घडू आणि समाजही घडू, स्वतः घडू आणि समाजही घडू. याच वेळी मी माझे भाषण समाप्त करते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.